एकीकडे सरकार सांगतंय की आम्ही वीज स्वस्त केली आहे, पण दुसरीकडे उद्योजकांच्या खिशाला मात्र कात्री लागते. हो, महाराष्ट्रातल्या उद्योगांना एक मोठा विजेचा झटका बसलाय. 1 डिसेंबर पासून तुमच्या आमच्या उद्योगांवर वीज दराचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. आता नक्की काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊयात. राज्य सरकारने वीज विक्रीवरील करामध्ये म्हणजेच इलेक्ट्रिसिटी सेल्स टॅक्स मध्ये वाढ केलेली आहे आणि महावितरणाने जाहीर केल्यामुळे 1 डिसेंबर पासून प्रति युनिट 9.90 पैशांची वाढ लागू झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त 10च पैसे आहेत, पण जेव्हा मोठ्या फॅक्टरीज किंवा कमर्शियल युनिट्सचा आपण विचार करतो तेव्हा हे 10 पैसे महिन्याला लाखो रुपयांचा फटका देतात. आता आकडेवारी पाहायची झाली तर औद्योगिक ग्राहक जे आहे त्यामध्ये आता प्रति युनिट 28.94 पैसे कर भरावा लागणार आहे, की हा जो पूर्वी 19.04 पैसे होता, आणि व्यावसायिक ग्राहकांना आता 27.90 पैसे कर भरावा लागणार आहे, की जो पूर्वी 18 पैसे इतकाच होता. काही ऊर्जा तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रातले वीज दर हे आधीच बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत आणि उद्योगांना अपेक्षा होती की मंदीच्या काळात सरकार वीज दर कमी करून दिलासा देईल, पण नेमकं झालंय उलट, की कर वाढवून वीज ही महाग करण्यात आलेली आहे. आता याचा परिणाम काय होणार आहे, तर साधी गोष्ट आहे की जर उत्पादन खर्च वाढला तर वस्तूंच्या किमती वाढतील आणि त्याहीपेक्षा भीतीदायक म्हणजे वाढत्या खर्चामुळे महाराष्ट्रातून उद्योग जे आहेत ते दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता एकूणच काय, तर स्वस्त विजेचा दावा एका बाजूला आणि करांचा वाढता बोजा दुसऱ्या बाजूला. उद्योगांच्या या अडचणीवर सरकार काही फेरविचार करणार आहे का, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या दरवाढीमुळे सामान्य माणसांच्या खिशावर किती परिणाम होणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.